अवधूत चिंतन श्री गुरुदेव स्वामी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज। आज कुमारिका पूजन साक्षात नारायणी आमच्याकडे आलेली आहे, स्वामिनी आहे। कुमारिका पूजन आपण नवरात्रीमध्ये रोज 9 दिवस करायला पाहिजे। कुमारिकेचं असं पाद्यपूजन करायचं, त्यांची कुमारिकेचे पाय धुवायचे, त्यांना गंधाक्षत फुल लावायचं आणि गंधाक्षत फुल कुमारिका पाद्यपूजन करून पाय आहे ते पुसायचे छान पैकी, त्यांचं दर्शन घ्यायचं। कुमारिका माता त्यांना गंधाक्षत फुल आहे ते पायाला लावायचं। आपण पुरुष पण कुमारिका पूजन करू शकता, महिला पण कुमारिका पूजन करू शकता। सगळ्यांनी कुमारिका पूजन करायचं, त्यांची जी ओटी असेल ती ओटी भरायची हातामध्ये। नंतर आपण देवीची जी आहे ती ओटी भरायची, त्यांचं देवीचं दर्शन घ्यायचं आणि कुमारिका पूजन आहे ते आपण रोज करायचं। रोज नवरात्रीमध्ये कुमारिका पूजन आपण करायचं। कुमारिका पूजनाचं नवरात्रीमध्ये खूप महत्त्व आहे आणि आमची जी स्वामिनी आहे याच देवीच्या रूपात नटलेली आहे। साक्षात देवी आई आपल्याकडे आली असं मला वाटतंय आणि हे कुमारिका पूजन आपण प्रत्येकाने करावं। अंबा माता की जय, रेणुका माता की जय। उदोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब। श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय।